हॅलो, मी डॉक्टर नितीन साखरे. पहा केमिस्ट्री बाय डॉक्टर नितीन साखरेमध्ये ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्र, आपण केमिस्ट्री एव्हरीडे लाईफ पाहतोय. यामध्ये आपण डिफरंट केमिकल्स विच आर युज्ड इन मेडिसिन हे आर्टिकल पाहतोय. टॉपिकचं सगळ्यात महत्त्वाचं पूर्व नीट जे आर्टिकल. त्यामध्ये पूर्व पहा, याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण अनाल्जेसिक पाहिले, त्यानंतर आपण एंटा ऍसिड्स पाहिलेले. ओके, दिस पार्ट. त्यामध्ये अनाल्जेसिक मध्ये तुम्हाला नार्कोटिक्स काय, नॉन नार्कोटिक्स काय, या सगळ्या गोष्टींचं आपण डिस्कस केलं. पहा बरोबर, लेक्चर नंबर 1 पाहायचं, लेक्चर नंबर 2 पाहायचं, लेक्चर नंबर 3 पाहायचं. या अगोदरचे या टॉपिकचे लेक्चर सगळे पाहायचे आणि मग पहा बेटा, तुमचं टॉपिक नक्कीच परफेक्ट होऊन जाईल. आपलं चॅनल आवडल्यानंतर मात्र एक गोष्ट स्ट्रिक्टली सांगितलेली, पहा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि असे दर्जेदार व्हिडिओ पुन्हा मिळवत चला. ओके, पहा बेटा. आता पहा बेटा, ह्या केमिकल्स युज्ड इन मेडिसिन मध्ये तिसरा पार्ट बेटा मी घेऊन आलेलो आहे, अँटीहिस्टामाइन्स. अँटीहिस्टामाइन्स आता नाव तसं आहे, अँटी म्हणजे ऑपोजिट, हिस्टामाइनच्या ऑपोजिट ऍक्शन असणारे जे काही ड्रग्ज असणार आहेत ना त्याला आपल्याला काय म्हणायचंय, अँटीहिस्टामाइन्स. ओके, त्या अगोदर आपण बघू की हिस्टामाइन्सचं नेमकं काय काय फंक्शन आहे बॉडीमध्ये. हिस्टामाइन्सचं नेमकं काय काय फंक्शन आहे बॉडीमध्ये. एक तर फंक्शन तुम्ही सकाळीच पाहिलेलं आहे, अँटासिड्स घेताना पहा, हिस्टामाइन्स इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ पेप्सिन अँड गॅस्ट्रिक ऍसिड इन स्टमक. बरोबर, हे सगळे आपण पाहिलेले आहे. ओके, आता दुसरे फंक्शन्स बघायचे तर आपल्याला हिस्टामाइनचे काय काय पहा. हिस्टामाइन जे असतं ना, इट इज द पोटंट व्हॅसोडायलेटर. पोटंट व्हॅसोडायलेटर हे पहा बेटा, याचं फर्स्ट फंक्शन आहे हिस्टामाइनचं. हिस्टामाइन काय करतो, पुरवून जे काही वेसल्स असतात ना पहा बेटा, तर त्याला डायलेट करायचं काम बेटा कोणाचं आहे, या हिस्टामाइनचं आहे. पहिलं फंक्शन. दुसरं फंक्शन काय आहे हिस्टामाइनचा, अजून रोल काय काय असते पहा बरोबर. ज्या स्मूथ मसल आहे ना पहा बेटा, ब्रॉन्काय मध्ये, गट्स मध्ये, पुरवून त्याला कन्स्ट्रिक्ट करायचं. ओके, म्हणजे कन्स्ट्रिक्ट द किंवा त्याला कॉन्ट्रॅक्ट द स्मूथ मसल, contracts the smooth muscle in bronchi and guts. म्हणजे ब्रॉन्कस मध्ये किंवा गट्स मध्ये म्हणजे आपल्या जीआयटी मध्ये पूर्ण जे काही स्मूथ मसल आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं काम कोणाचं आहे, हिस्टामाइनचं. त्यानंतर बेटा ह्याचं हिस्टामाइनचं तिसरं फंक्शन तुम्हाला मी सांगणार आहे पूर्व. या ठिकाणी लक्ष असतं काय पूर्व, जे काही नेझल कंजेशन असतं ना, इट इज बिकॉज ऑफ द हिस्टामाइन्स. पहा बेटा, म्हणजे आता नेझल कंजेशन तुम्हाला मला सांगायचं. पहा बेटा, समजा एखाद्या पेशंटला कोल्डची कंप्लेंट आहे पडून पहा, ओके, सर्दी झालेली आहे त्याला पहा बेटा, त्यावेळेस नेझल कंजेशन होऊन जातं. परंतु हे सगळं कुणामुळे बेटा, हिस्टामाइनमुळे. ओके, दुसरी आता इकडे पहा की व्हॅसोडायलेशन, मसल कन्स्ट्रिक्शन, नेझल कंजेशन, ह्या ॲलर्जिक रिएक्शन्स मध्ये पहा ह्याचा रोल असतो. इट प्रोड्युसेस द ॲलर्जिक रिएक्शन. ॲलर्जिक रिएक्शन. ओके, हे काय ॲलर्जिक रिएक्शन. आणि सगळे सांगितलेला बरोबर एक हिस्टामाइन काय कॉज करतं, इट इन्क्रीजेस द सिक्रेशन of pepsin and gastric acid. ओके, पहा अँटीहिस्टामिनिक ड्रग म्हणजे ह्या हिस्टामाइनचे ऍक्शन प्रिव्हेंट करणारे ड्रग, त्याला आपण काय म्हणतो, अँटीहिस्टामिनिक ड्रग. हिस्टामाइनचं काय काय काम होतं पूर्व ते सांगितले. तर सगळ्यात अगोदर पहा मस्तपैकी म्हणायचं बाबा, वेसलला डायलेट करतोय, पोटेंट व्हॅसोडायलेटर आहे पूर्व. दुसरी गोष्ट काय, इट कॉन्ट्रॅक्ट द स्मूथ मसल अँड रिलॅक्सेस द अदर मसल. पहा पूर्व, ज्या ब्रॉन्कस गट मध्ये ज्या काही स्मूथ मसल आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट करते, बाकीच्या मसल रिलॅक्स करते.
बरोबर पोट मधलं जे नेझल कंजेशन असतं पहा बेटा, तर हे कोणामुळे असतं बेटा, बिकॉज ऑफ रिलीज ऑफ हिस्टॅमाइन. बरोबर हिस्टॅमाइनचा अजून रोल काय, तर ॲलर्जिक रिएक्शन्स ज्या असतात बेटा तर त्यामध्ये बरोबर हे हिस्टॅमाइन्स असतं. आणि सकाळी एक आपण बघितलेलं आहे की हिस्टॅमाइन काय करतं, तर सिक्रेशन ऑफ पेप्सिन आणि गॅस्ट्रिक ऍसिड इन्क्रीज करतं. तर एवढे सगळे हिस्टॅमाइनचे फंक्शन्स. ओके पहा बेटा, आता अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स काय, तुम्हाला 2 ड्रग्स सांगतो अँटीहिस्टॅमिनिक. जेवढं लक्षात ठेवायचं सगळं काही क्लिअर होतं. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग कोणते, अँटीहिस्टॅमिनिक ड्रग, एक ब्रोमफेनेरामाइन, हे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. कोणतं, ब्रोमफेनेरामाइन. क्लोरफेनेरामाइन पण असतं पहा बेटा. त्यानंतर टर्फेनॅडिन, हे पण काय अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. ब्रोमफेनेरामाइन जसं आहे तसं क्लोरफेनेरामाइन पण असतं. हे पण काय अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. बरोबर तुम्हाला तुम्ही जे घेतात पहा बेटा, सर्देझानिन सिट्राजिन, हे पण अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. त्यानंतर लिओसिट्राजिन, त्याच्या नेक्स्ट जनरेशनचं लिओसिट्राजिन, हे पण काय सगळे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. ब्रोमफेनेरामाइन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग, क्लोरफेनेरामाइन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग, टर्फेनॅडिन यालाच पाहतो काय, ही सगळी काय बेटा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. ओके आता हे ड्रग काय करतात, आता साधी गोष्ट आहे. हिस्टॅमाइन काय करतो बरोबर, तर एवढं सगळं करतो की बाबा वेसल डायरेक्ट करतो, स्मूथ मसल कंस्ट्रिक्ट करतो, नेझल कंजेशन होतो पहा बेटा, ॲलर्जिक रिएक्शन्स पहा बेटा देतो, सिक्रेशन पेप्सिनचं इन्क्रीज करतो किंवा गॅस्ट्रिक ऍसिडचं सिक्रेशन इन्क्रीज करतो. मग पुन्हा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग कोणते अँटीहिस्टॅमिनिक ड्रग म्हणल्यानंतर कॉमनली तुम्हाला माहिती आहे सिट्राजिन अँटीहिस्टॅमिनिक, लिओसिट्राजिन अँटीहिस्टॅमिनिक, ब्रोमफेनेरामाइन झालं, क्लोरफेनेरामाइन, टर्फेनॅडिन पहा ब्रो, हे सगळे जे आहेत ब्रोमफेनेरामाइन, क्लोरफेनेरामाइन, टर्फेनॅडिन, सिट्राजिन, लिओसिट्राजिन, हे सगळे काय बाबा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स आहेत. हे सगळे काय अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहेत. बरोबर जे रिसेप्टर असतं हिस्टॅमाइन तिथं जाऊन बाइंड होणार आहे आणि नंतर मॅसेज देणार आहे, मग हे सगळं होणार आहे. पहा बरोबर हे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग दे कॉम्पीट विथ हिस्टॅमाइन ओके फॉर अटॅचिंग द बाइंडिंग साइड ऑफ रिसेप्टर. म्हणजे मला काय म्हणायचं इकडं, हे जे ड्रग आहेत ना हे हिस्टॅमाइन सोबत कॉम्पीट करतायत कशासाठी, करू त्या रिसेप्टरच्या बाइंडिंग साइडला अटॅच होण्यासाठी, आणि करू कॉम्पिटिटिव्हली हे अटॅच होऊन जात आहे पहा, आणि हिची ऍक्शन काय होऊन जाते, प्रिव्हेंट होऊन जाते. म्हणजे ॲलर्जी असेल तर ती लगेच प्रिव्हेंट होऊन जाणार. कशामुळे बरोबर रिसेप्टरशी बाइंड होऊन झाले तुमचा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. म्हणजे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग कशासाठी यूज करतो आपण, फॉर द ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. कशासाठी बेटा, फॉर द ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी, फॉर द ट्रीटमेंट ऑफ कोल्ड बाबरो आपण कोणते ड्रग यूज करतो, हा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. एकदम साधा आणि सोपं मेकॅनिझम सांगितलं तुम्हाला पहा. सगळ्यात अगोदर बोलताना हिस्टॅमाइन काय काय करणार आहे, ॲलर्जी मध्ये रोल कुणाचा, हिस्टॅमाइनचा. नेझल कंजेशन कुणामुळे, हिस्टॅमाइनमुळे. ओके वेसोडायलेशन कुणामुळे, हिस्टॅमाइनमुळे. स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट कुणामुळे, हिस्टॅमाइनमुळे. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग कोणते, ब्रोमफेनेरामाइन, क्लोरफेनेरामाइन, टर्फेनॅडिन, सिट्राजिन, लिओसिट्राजिन हे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग काय, दे कॉम्पिटिटिव्हली बाइंड to the receptor okay and action of histamine get prevented, so by this way they are used for the treatment of allergy, for the treatment of cold. okay म्हणून हे तुम्हाला माहिती पाहिजे कशामध्ये, अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स मध्ये. ओके अँटीहिस्टॅमिनिक ड्रग म्हटलं कोणते, सिट्राजिन, लिओसिट्राजिन, ब्रोमफेनेरामाइन, क्लोरफेनेरामाइन, टर्फेनॅडिन. यासाठी मध्ये ब्रोमफेनेरामाइन, टर्फेनॅडिन एवढंच दिलेलं आहे, पण पूर्ण हे पण काय अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स. आता कोरोना टेंशन है, ठीक है. सुबह सुबह हमने देखा सीमेंटेड, हे हे पण अँटीहिस्टॅमिनिक ड्रग होतं. ते कशासाठी यूज करतो आपण, ऍसिडिटीसाठी. ते काय म्हणून यूज करतो आपण, अँटा ऍसिड.
हे काय म्हणून यूज करतो आपण अँटासिड. आणि हे ड्रग आपण काय म्हणून यूज करतो अँटी ॲलर्जीच्या ट्रीटमेंटसाठी. ते हायपर ऍसिडिटी आणि हे काय ॲलर्जी. असं का? हे पण अँटीहिस्टॅमिनिकच आहे, हे पण अँटीहिस्टॅमिनिकच आहे. बरोबर. इथे सिट्राजिन, लिओसिट्राजिन, ब्रोमफेनॅरामाइन, क्लोरफेनॅरामाइन, टर्फेनॅडिन हे पण काय अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहेत. सिमेंटिडिन हे पण काय अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. पण हे कशासाठी यूज करतो आपण अँटासिड म्हणून. तर ह्याला कशासाठी यूज करतो आपण ॲलर्जीसाठी म्हणून. पहा बरोबर. तर हे नेमकं असं का? तो बरोबर मला फक्त एकच सांगायचं, अँटासिड साठीचे रिसेप्टर डिफरंट आहे. अँटासिड साठीचे रिसेप्टर डिफरंट आहेत. हे बाइंड होणारे रिसेप्टर वेगळे आहेत, हे बाइंड होणारे रिसेप्टर वेगळे आहेत. म्हणून ह्याचे ऍक्शन ऍसिडिटी साठी आहे. तर पहा बरोबर ह्याचे ऍक्शन ॲलर्जी साठी. नितीन सागरेचे शब्द पुन्हा पहा बेटा, परत रिपीट करतोय, कधीच विसरायचं नाही बाबा. एंटासिड साठीचे रिसेप्टर अलग अलग छो, एलर्जी के उसके लिए रिसेप्टर अलग अलग छो. तो ये बाइंड होता है स्टमक पे रिसेप्टर होते हैं, ये बाइंड होते हैं दूसरी जगह पे होते हैं. ओके. तो इसकी वजह से दिस एंटीहिस्टामिनिक दे आर यूज्ड एज एंटासिड एंड दिस एंटीहिस्टामिनिक दे आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ एलर्जी. सो दिस पॉइंट यू मस्ट बी नो हियर. पहा बरोबर मस्त पैकी तुमच्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये पण पहा बेटा क्लियर केलेलं आहे. बरोबर त्याला अंडरलाइन करून ठेवायचं. ओके. रिसेप्टर जो होते हैं इनके लिए अलग अलग, तो रिस्पांस इनका और इनका कैसा है अलग अलग. पहा बेटा मैं क्या बोलते हैं रिसेप्टर जो होते हैं इसके लिए और इसके लिए अलग अलग, तो इसका रिस्पांस अलग, इसका रिस्पांस अलग. दिस इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ एसिडिटी, दिस इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ एलर्जी, कोल्ड. ओके. सो दिस पॉइंट यू मस्ट बी नो हियर. ओके. फ्रॉम दिस आर्टिकल. बरोबर. यानंतर आपण सेकंड पार्ट पाहणार आहेत. आता लागलीच तो ट्रॉन्क्युलायझरचा. तर चला मित्र पहा, ह्या ट्रॉन्क्युलायझरच्या वर्ड्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा ट्रॉन्क्युलायझर हा वर्ड कसा आला. तो बरोबर दिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड ट्रॉन्क्युलस. ओके. ट्रॉन्क्युलसचं मीनिंग काय का पहा बरोबर. बरं वाटणं पहा बेटा लक्ष द्या. बरोबर तुम्हाला माहिती आहे आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये लोकांच्या पाठीमागं पहा बेटा खूप लोक म्हणजे टेन्शन मध्ये असल्यासारखे असतात, खूप लोक स्ट्रेस मध्ये असल्यासारखे असतात. काही लोकांचं पहा बेटा मूड चेंज झाल्यासारखं दिसतोय, काही लोकांना झोपच येत नाही. पहा बरोबर तो म्हणजे याचा अर्थ आहे सगळे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या. तो बरोबर त्याच्यासाठी जे काही आपण ड्रग आपण यूज करतो नाही याच्यापासून त्यांना रिलीफ भेटली पाहिजे, तर त्या ड्रगला आपण काय म्हणतो ट्रॉन्क्युलायझर. ओके. म्हणजे ट्रॉन्क्युलायझर काय दिस आर द ड्रग which act on CNS, which reduces the stress, which reduces the mental tension, okay, and giving the calmness. Such drugs are called the tranquilizer. म्हणजे tranquilizer काय these are the drug which act on a CNS. It means all these drug have a neurological effect. Okay, these are the drug which act on a CNS, reducing a stress, reducing a anxiety and giving a calmness. Okay. पहा बरोबर अशा ड्रगला आपण काय म्हणतो ट्रॉन्क्युलायझर. म्हणजे पहा बेटा मेंटल डिसऑर्डर्स असतील, स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, काही जणांचा मूड चेंज होत असेल, पहा बरोबर काही जण डिप्रेशन मध्ये असतील, तर बरोबर काही जण झोपच लागत नसेल, तर ह्या ज्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत ना तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण जे काही ड्रग यूज करणार आहेत ना त्याला आपण काय म्हणतो ट्रॉन्क्युलायझर. ओके. तर ट्रॉन्क्युलायझर काय म्हणतात these are the drugs, these are the drugs which are used in the treatment of stress, anxiety, okay, and which giving a calmness to the person. Such drugs are called the tranquilizer. आता ट्रॉन्क्युलायझर दोन टाइपचे असतात बरोबर. पहा एक जो टाइप आहे ना आपल्याला हा ते हिप्नोटिक आणि दुसरा जो टाइप आहे ना तर नॉन हिप्नोटिक. तुम्ही इकडे बघत आहात बेटा सगळे काय हिप्नोटिक आणि तिकडच्या बाजूला मी काय घेतलेले तर सगळे काय ते नॉन हिप्नोटिक. आता हिप्नोटिक कोणत्या ट्रॉन्क्युलायझरला म्हणायचं which induces sleep, which depresses the CNS, which induces the sleep. Okay, such tranquilizers are called the hypnotic tranquilizer. आणि बरोबर पहा जे मेंटल स्ट्रेस रिड्यूस करतात, जे एन्झायटी रिड्यूस करतात पण स्लीप इंड्यूस करत नाहीत त्याला काय म्हणायचं नॉन हिप्नोटिक. म्हणजे ट्रॉन्क्युलायझर दोन ह्याच्यात क्लासिफाय, एक हिप्नोटिक दुसरं नॉन हिप्नोटिक. हिप्नोटिक म्हटलं काय इट रिड्यूसेस द स्ट्रेस, रिड्यूसेस द एन्झायटी विथ इंड्यूसिंग स्लीप.
नॉन हिप्नोटिक म्हणल्यानंतर काय, इट रिड्यूसेस द स्ट्रेस, इट रिड्यूसेस द एंजाइटी बट डू नॉट इंड्यूस द स्लीप, त्याला नॉन हिप्नोटिक। जो नींद दिलाता है वो हिप्नोटिक। ओके, जो जिसकी वजह से अच्छा तो लगता है, स्ट्रेस तो कम हो जाता है, एंजाइटी चली जाती है, लेकिन स्लीप इंड्यूस नहीं करता, दैट विल बी द नॉन हिप्नोटिक। आता हिप्नोटिक ट्रँक्युलायझर कोणते, बरोबर बार्बिट्युरिक ऍसिडचे जेवढे काही डेरिव्हेटिव्हज आहेत ना त्याला आपण बार्बिट्युरेट्स म्हणतो। पहा जे बार्बिट्युरेट्स काय, these are the hypnotic tranquilizer, they are the derivative of barbituric acid। आता त्यामध्ये हा वेरोनल झालाय, पहा हे वेरोनलचं स्ट्रक्चर फॉर्म्युला बघितला तर याच्यात कार्बन किती दिसायले बेटा आपल्याला, 8 कार्बन दिसायले, 2 आणि 2 4। ओके, और इथला एक 5, इथला एक 6, इथला 7, इथला 8। और याच्यात हायड्रोजन जर आपण सगळे काउंट केले तर किती येले, 5 आणि 5 10, 10 आणि 11, 11 आणि 12। और नायट्रोजन किती दिसायले तुम्हाला, इथला घेतला 2 आणि ऑक्सिजन किती दिसायले तुम्हाला 3। म्हणजे वेरोनलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बेटा, CH2N2O3, दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वेरोनल। बघे बाबा, वेरोनल असेल, नेम ब्यूटाल असेल, लुमिनल असेल किंवा सेरोनल असेल, फिर से सुन, वेरोनल असेल, नेम ब्यूटाल असेल, लुमिनल असेल किंवा सेरोनल असेल, परंतु सगळे काय, these are the hypnotic tranquilizer। त्याचं काम काय बेटा, इट रिड्यूसेस द मेंटल स्ट्रेस अँड एंजाइटी अँड इंड्यूसेस द स्लीप। पाहतो म्हणजे जिथे जिथे इन्सोम्निया म्हणजे स्लीप डिसऑर्डर असते तिथे तिथे आपण कोणतेही हिप्नोटिक ट्रँक्युलायझर्स यूज करतो। ओके, कई लोग बहुत सारे लोग थे उसको नींद नहीं आती अच्छी तरह से, तो भाई उनके लिए हिप्नोटिक ट्रँक्युलायझर यूज किया जाता है। Okay, it reduces the mental stress, anxiety and induces the sleep। Okay, such tranquilizers are the hypnotic tranquilizer। नेहमी सांगताना बार्बिट्युरेट्स म्हणून सांगायचं, बार्बिट्युरिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल कोणते, वेरोनल असेल, लुमिनल असेल, सेरोनल असेल किंवा ह्याला नेम्ब्यूटल, पाप्रो, एवढे सगळे काय, these are the hypnotic tranquilizer। ओके, आता त्यानंतर नॉन हिप्नोटिक ट्रँक्युलायझर मध्ये काय, तुम्हाला तुम्ही सांगितलं काम काय याचं, मेंटल स्ट्रेस रिड्यूस करायचं, ओके नोडा, एंजाइटी पण कमी करायची, चालतंय की, ओके, पण फरक काय, डू नॉट इंड्यूसेस द स्लीप। पाहतो मग ह्याचे एक्झाम्पल काय आहेत, इक्वेनिन, हे इक्वेनिनचं स्ट्रक्चर करू, याच्यामध्ये कार्बन जर का बघितलं ना तर तुम्हाला 7 दिसणार आहे, बघा 1 दिसायला, 2 दिसायला, 3 4 5 6 7। हायड्रोजन काउंट करा, 14 दिसतील, नायट्रोजन पापुरो 2 दिसायला लागले आणि ऑक्सिजन 4, 2 इथले 2 इथले 4। याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C7H14N2O। और ही इक्वेनिन जे असतं ना, पहा बेटा एखादा पेशंट जर डिप्रेशन मध्ये असेल किंवा हायपरटेन्शन मध्ये असेल तर बरोबर यासाठी आपण काय करतो बेटा, इक्वेनिन यूज करतो। म्हणजे पहा इक्वेनिन कशासाठी यूज करतोय, फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन अँड हायपरटेन्शन। ओके, वी यूज द नॉन हिप्नोटिक ट्रँक्युलायझर, दॅट इज द इक्वेनिन। बरोबर, त्यानंतर हे व्हॅलियम जे दिसतंय, इट इज ऑल्सो द नॉन हिप्नोटिक ट्रँक्युलायझर। पहा हे व्हॅलियम, बरोबर हे मेप्रोबॅमिड, बघरे बाबा हे मेप्रोबॅमिड आणि हे क्लोरडायझेम पेरॉक्साइड, पहा बरोबर ह्याला माइल्ड ट्रँक्युलायझर्स आहेत। बरोबर मेंटल टेन्शन जे आहे पहा बेटा त्याला रिड्यूस करायचं असेल ते मेप्रोबॅमिड, क्लोरडायझेम पेरॉक्साइड, दिस नॉन हिप्नोटिक ट्रँक्युलायझर्स आर यूज। बरोबर, नॉन हिप्नोटिक ट्रँक्युलायझर मध्ये तुम्हाला काय काय सांगितलंय मी, सगळ्यात अगोदर इक्वेनिन पाहिलं, व्हॅलियम पाहिलं, त्यानंतर बरोबर हे कशासाठी यूज करणार आहेत आपण, डिप्रेशन हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंट। बरोबर, हे बाकीचे कशासाठी आपण यूज करणार आहेत, फॉर द ट्रीटमेंट ऑफ मेंटल टेन्शन, पहा बरोबर मानसिक त्रास वगैरे टेन्शन मध्ये असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी। त्यानंतर बरोबर आपल्याला पुढचे अजून नॉन हिप्नोटिक पाहिजे, पहा बरोबर सेरोटोनिन काय असतं, हायप्रोनायझेट काय असतं, डायझेल पेरॉक्साइड काय असतं, आपण लगेच या ठिकाणी पाहणार। पहा मित्रो, त्यानंतर पाचवं जे आपल्याला नॉन हिप्नोटिक पाहिजे ना बेटा, ते सेरोटोनिन। पुरोहित सेरोटोनिनचं स्ट्रक्चर आहे बेटा, पहा पुरो याचं पण काम काय, इट इज यूज टू रिड्यूस द मेंटल स्ट्रेस, ओके, एंजाइटी, बट इट ऑल्सो डू नॉट इंड्यूसेस द स्लीप, दॅट इज द सेरोटोनिन। आता मित्रो त्यानंतरचे दोन वर मी विशेष फोकस करणार आहे, बघ बेटे काय, हायप्रोनायझेट दिसतंय आणि फिनेल्झाईन दिसतंय, काय दिसायले, हायप्रोनायझेट आणि फिनेल्झाईन, हे दोन दिसायले पुरो तुम्हाला त्या ठिकाणी। आता या ठिकाणी मला एक्सप्लेन करताना बोलायचं खास करून इकडे लक्ष द्या मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये नॉरएड्रेनालिन नावाचं एक न्यूरोट्रान्समीटर असतं, त्याचं बेसिक काम मूड कंट्रोलचं असतं। काय असतं, मूड कंट्रोलचं।
परंतु जर का त्याची लेवल जर का कमी झाली ना तो पेशंट जो असतो ना बेटा पाहतो डिप्रेशन मध्ये जाते. कशामध्ये जाते? डिप्रेशन मध्ये जाते. त्यावेळेस परत त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण आयप्रोनायझिन आणि फिनिलझाईनचा यूज करतो. मी काय बोललोय? बॉडीमध्ये मूड कंट्रोल करायचं काम कोणाचं? नॉरएड्रेनालिनचं. तिची लेवल जर का कमी झाली तर पेशंट कसं जाणार आहे? डिप्रेशन. परत त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण यूज करतो ते काय? आयप्रोनायझिन आणि फिनिलझाईनचा यूज करतो. आयप्रोनायझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C9H13N2 आहे. तर फिनिलझाईनचा काय? C8H12N2. पहा परत एकदा सांगा. आपण ट्रॉन्क्युलायझरचं काम काय? मेंटल स्ट्रेस रिड्यूस करायचा आहे, एन्झायटी रिड्यूस करायची आणि कामनेस प्रोड्यूस करायचा. पूर्व ह्याला आपण काय म्हणणार आहे? ट्रॉन्क्युलायझर दोन याच्यात होते, हिप्नोटिक आणि नॉन हिप्नोटिक. हिप्नोटिक मध्ये तुम्हाला मी सांगितलं पूर्व बार्बिट्यूरचे आहेत ते सगळे कसे आहेत? हिप्नोटिक आहे. मग त्यामध्ये वेरोनल पाहिलं, नेम्ब्युटा, लुमिनल, सेकोनल हे आपण सगळे पाहिले. ओके, दिस आर द हिप्नोटिक. पहा हे पण मेंटल स्ट्रेस रिड्यूस करतात, हे पण एन्झायटी रिड्यूस करतात, पण पूर्व इंड्युसेस द स्लीप. पहा बेटा आता ह्या ठिकाणी नॉन हिप्नोटिकचं काम काय? मेंटल स्ट्रेस ते पण रिड्यूस करतात, एन्झायटी ते पण रिड्यूस करतात, पण पूर्व डू नॉट इंड्युसेस द स्लीप. मग ह्यामध्ये आपण पाहिलं पूर्व मेप्रोबॅमेट पाहिलं, क्लोरडायझेपरऑक्साइड पाहिलं, सेरोटोनिन पाहते, आयप्रोनायझिन पाहते, फिनिलझाईन पाहते. आयप्रोनायझिन फिनिलझाईन कशासाठी आपण यूज करतो? त्यातले त्यात पूर्व डिप्रेशन मध्ये असेल एखादा तो पूर्व आपण हे यूज करतो. ओके, मग आता एवढं सगळं बघितल्यानंतर आणि डिस्कस केल्यानंतर बेटा एक गोष्ट आता बोलतो, हिचे नेमके यूजेस काय? इट इज यूज टू रिड्यूस मेंटल स्ट्रेस. पहिला ते यूज बघा. दुसरं इन्सोमनिया म्हणजे स्लीप न येणे. पहा स्लीपिंग डिसऑर्डर, इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया. परत सडन मूड चेंज होणं याला मॅनिया म्हणतो आपण. पहा इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ मॅनिया. पहा बरोबर. ओके, तर हे काय बेटा ह्या ट्रॉन्क्युलायझर्सचे यूजेस आहेत. आता साइड इफेक्ट काय करू? पहा इट कॉजेस वेट गेन. पहा करू वेट गेन. दुसरा पहा करू इट प्रोड्युसेस डिस्कम्फर्ट. पहा करू हा याचा साइड इफेक्ट आहे. आणि पूर्ण ब्लरिंग ऑफ विजन पहा करू याच्यामुळे होऊ शकतं. सो these are the side effects of a tranquilizer. So with this we have finished the beginning section of this topic, that is the tranquilizer. लक्षात ठेवायचे हिप्नोटिक कोणते, नॉन हिप्नोटिक कोणते, हिप्नोटिक स्लीप इंड्युसिंग, नॉन हिप्नोटिक नॉट स्लीप इंड्युसिंग. पहा करू ओके, हिप्नोटिक मध्ये बार्बिट्यूरस त्याचे डेरिव्हेटिव्ह, तर नॉन हिप्नोटिक मध्ये एवढे सगळे आपण पाहिले. So thus we have finished today's lecture.